नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता सागर नाईक यांची नियुक्ती यापदी करण्यात आली आहे। तसंच भाजपकडे 66 इतकं संख्याबळ झालं असून भाजपचे गटनेते सागर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली। तसंच भाजपकडून कोकण भवन इथे गटस्थापना करण्यात येत आहे। तसंच अपक्ष यांनी एक पाठिंबा भाजपला दिला आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक सर्व सहकारी यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांनी मला गटनेते माझी निवड केलेली आहे त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचा जो विकासाच्या दृष्टीने जो प्रवास सुरू झालेला आहे त्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाला चालना देऊन या शहराचा कायापालट करण्याचा आमचा सर्व निवडून आलेला सर्व माझ्या सहकाऱ्यांचा तो आशय असतो। सर, आपण गटनेतेची निवड झालेली आहे, तर महापौर कोण असतील काय या संबंधी सर्व निर्णय हे आपले उच्चस्तरीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून जो काही महापौर पदाचा उमेदवार ते जाहीर करतील त्या पदासाठी निवडीसाठी आमचे सर्व भाजपाचे नगरसेवक हे कार्यरत होते आणि त्या दृष्टीने आम्ही कार्य करतो। त्या ठिकाणी त्यांची काही इच्छा असेल त्यासाठी आम्ही नाकारू शकत नाही। निश्चितच ही निवडणूक आहे, ओपन आहे, कोणीही त्या ठिकाणी ज्यांना आता ठाकरे गटांच्या नगरसेवकांना देखील ती निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तर निश्चितच या निवडणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हावं। तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आलेले होते, 14 गावातून पहिल्यांदा आलेले आहेत, काय तुम्हाला सपोर्ट केलेला आहे? निश्चितच 14 गावांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईचं नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांना भावलं, त्यामुळेच ठाण्याचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, कल्याणचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, नवी मुंबईचं नेतृत्व त्यांना भावलं, म्हणून त्यांनी नेहमीच नवी मुंबईमध्ये सामील होण्याची त्यांनी ओढ निश्चित केली। आणि त्यांना माहिती आहे की 14 गावचा विकास करू शकतात ते नाईक साहेब त्या ठिकाणी करू शकतात आणि अपक्ष उमेदवारासाठी भरत गोरे साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चांगल्या पद्धतीने। त्यांनी नाईक साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे, कारण की ते जुन्या जाणत्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्कात आहे, त्यामध्ये त्यांना विश्वास आहे की नाईक साहेब आपल्या भागाचा विकास करू शकतात। त्या दृष्टीने त्या आपल्या गटामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी गटाचं आमची संख्याबळ 65 वरून 66 वरती पोहोचलेली आहे आणि अधिक मोठा मॅन्डेट आपल्याला शहरामध्ये भेटलेला आहे। आणि या दृष्टिकोनातून 14 गाव आणि नवी मुंबई शहर या दोन्ही भागाचा विकास नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही निश्चय केला। इतर कुठले पक्ष अजून जे आलेत निवडून ते तुमच्या समर्थनाला येते काही? नाही, तशा प्रकारचा कुठलाही संपर्क आणि तशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी नाही। कुठल्या महिला महापौराचं नाव पुढे येते? या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेश नाईक साहेब या ठिकाणी जो नाव डिक्लेअर करतील त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टी गटाचे सर्व नगरसेवकांचा त्यासाठी पाठिंबा असेल। यहाँ भारतीय जनता पार्टी की ओर से 65 नगरसेवक जो कमल निशानी के ऊपर चुन के आए हैं, उनके साथ एक अपक्ष नगरसेवक जिन्होंने बिनशर्त हमें सपोर्ट किया है, उनको लेकर 66 नगरसेवकों का गट है जो है वो बनाकर हम यहाँ हमारे सभी नगरसेवकों को रजिस्टर्ड कर रहे हैं। और मुझे लगता है ये काफी मात्रा में ये उपलब्धि है और उसके माध्यम से माननीय डॉक्टर राजेश जी पाटिल साहब, हमारे शहर जिला के अध्यक्ष, हमारे सभी सीनियर हमारे नेतागण हैं, इनके उपस्थिति में हम ये रजिस्ट्रेशन कर रहे हैं। गटनेता के तौर पे सभी नगरसेवक वरिष्ठ जो हमारी सहयोगी है इनसे चर्चा करने के बाद सागर जी नाइक इनका नाम गट नेता के तौर पे यहाँ दिया गया है। और मुझे उम्मीद है कि ये सभी नगरसेवक आने वाले 5 साल में जो वचन दिए हैं इस शहर के वासियों को, वो वचन निभाकर हमारे शहर को और आगे बढ़ाकर इस शहर की सेवा करेंगे। सर, महापौर के लिए कई दिग्गज जो महिला है उनके नाम सामने आ रहे हैं, क्या लगता है कि मुझे लगता है महापौर बनाने का जो निर्णय है वो सभी वरिष्ठ नेता के स्तर के ऊपर लिया जाएगा और उसमें माननीय देवेंद्र फडणवीस साहब, माननीय मुख्यमंत्री जी, माननीय रविंद्र चव्हाण साहब प्रदेश अध्यक्ष और सभी नेतागण मिलकर लेंगे। और मुझे लगता है कि आने वाले 2 दिन में ये जो नाम है जनता के सामने आएगा और सिर्फ महापौर ही नहीं तो उपमहापौर है, स्टैंडिंग कमेटी और सभी नाम
यहाँ आप हमारे सबके सामने आ जाए। सर इंडिविजुअल कॉर्पोरेट बोल रहे आपके साथ में, उसका नाम क्या है? जी इंडिविजुअल कॉर्पोरेट ओके, ये देखिए आगे देखो नाम भरत भुईर जी करके 14 गांव के इंडिपेंडेंट कॉर्पोरेटर है। उन्होंने हमको सहयोग दिया है, बिनशर्त सहयोग दिया है। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.